आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान काल दिल्लीत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. येत्या 5 वर्षांच्या काळात द्विपक्षीय व्यापार $5 अब्ज पर्यंत पोहोचवण्याचं या कराराचं उद्दिष्ट आहे. या अंतर्गत येत्या 15 वर्षात न्यूझीलंड भारतात $20 अब्ज गुंतवणूक करेल. तसंच 5,000 भारतीयांना न्यूझीलंडमध्ये रोजगारासाठी तात्पुरता व्हिसा मिळेल. त्यांना 3 वर्षांसाठी तिथं राहता येईल. महाचतुर AI चॅटबॉटमुळे युवा वर्गाचा शिक्षण ते रोजगार हा प्रवास अधिक सुकर होईल आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या या चॅटबॉटचं काल मुंबईत लोकार्पण तसंच सामंजस्य करार पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनानं तयार केलेला अशा प्रकारचा हा देशातला पहिलाच अभिनव उपक्रम आहे. राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलणं सक्तीचं करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल मुंबईत टॅक्सी रिक्षा चालकांच्या विविध संघटनांसोबत बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. श्री क्षेत्र अयोध्या इथं श्री रामचंद्रांच्या जन्मस्थानी भव्य मंदिर निर्माण आणि धर्मध्वज प्रतिष्ठापना यामुळे संपूर्ण हिंदू समाज अत्यंत भावविभोर झाला असून अद्भुत अशा या कार्याच्या प्रत्यक्ष निर्माणात ज्यांचं मार्गदर्शन लाभलं त्यांचा सन्मान आणि अभिनंदनाचा कार्यक्रम डॉक्टर हेडगेवार स्मारक समितीद्वारा नागपुरात संपन्न झाला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, गोविंद देवगिरी महाराज उपस्थित होते. यावेळी मंदिर निर्माण संबंधी अविस्मरणीय प्रसंग रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र महासचिव चंपतराय यांनी सांगितले. आम आदमी पक्षाच्या 7 खासदारांचा भाजपामध्ये प्रवेशाचा अर्ज राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे राज्यसभेतल्या भाजपाच्या खासदारांची संख्या आता 113 झाली आहे. राज्यसभेत आम आदमी पक्षाचे 3 खासदार राहिले आहेत. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील बातमीपत्र आपण 11:58 ऐकू शकाल. नमस्कार.